नमस्कार सगळ्यांना. आज आपण बघणार आहोत कोबीचा पराठा. हा तुम्ही लहान मुलांचा टिफिनसाठी देऊ शकता. तसेच काही पथ्य पाणी असेल त्यांनाही देऊ शकता किंवा आपल्या सर्वांसाठीही उत्तमच. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक छोटा कोबी घेतलेला आहे. तो मधून चिरून छान किसून घेतलेला आहे. इथे आपण प्रथम कोबीची भाजी बनवून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे धने जिरे मी कुटून घेतलेले आहे. त्यामध्ये थोडे मिरेही टाकलेले आहे. मिरे ऑप्शन आहेत, ते तुम्ही स्किपही करू शकता. इथे मी 1 चमचा जिरे, 1 चमचा धना पावडर, तुम्ही धने असेल तर धनेही टाकू शकता, आणि एक 5-6 मिरे घेतलेले आहेत. हे छान आपण क्रश करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला भाजीसाठी टाकता येईल. भाजी बनवण्यासाठी मी प्रथम कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे. आणि त्यात आपण किसलेला कोबी टाकून घेतलेला आहे. हा कोबी आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. एक चमचा मीठ टाकलेलं आहे मी त्यात. आपण तयार केलेला धने जिरे आणि मिऱ्यांचा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व टाकून छान हलवून घेतलेलं आहे. आणि आपल्याला एक 5 मिनिटाकरता झाकण ठेवून थोडं कोबी वाफवून घ्यायचं आहे. हे एका छोट्या कोबीमध्ये 4 मोठ्या साईजचे पराठे झालेले आहेत. 5-1 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिटानंतर बघूया. कोबी छान वाफलेला आहे. इथे मी तयार भाजी एका ताटात काढून घेतलेली आहे. आणि आता आपण पराठ्यांसाठी लागणारे पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बारीक चाळणीने चाळून त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून हे पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ आपल्याला थोडं घट्टच मळायचं आहे, जसं आपण पुरीचं मळतो तसं. जास्त सैल असंही मळायचं नाही आहे, नाहीतर पराठे फुटू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला सॉफ्ट आटा करून घ्यायचा आहे. आता आपण पराठा लाटून घेऊया. त्यासाठी मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि 2 छोट्या साईजच्या पोळ्या लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर पराठा केला तर बिलकुल फाटत नाही, अजिबात फेल होत नाही. या पद्धतीने करून बघा तुम्ही. अशा प्रकारे 2 छोट्या छोट्या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. त्यातल्या एका पोळीवर आपण स्टफिंग टाकून घेणार आहोत. कोबीची तयार भाजी ती थंड करून घेतलेली आहे. त्यावर दुसऱ्या पोळीचा लेयर ठेवणार आहे आणि साईडने छान पॅक करून घेणार आहोत. आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आपला पराठा लाटून झालेला आहे. आता आपण तो तव्यावर शेकून घेऊया. दोन्ही साईडनी खरपूस असा शेकून घ्यायचा आहे.
पराठ्यावर दोन्ही साईडने आपल्याला तूप किंवा तेल टाकून छान खरपूस आता भाजून घ्यायचा आहे. आपण सध्या ही नवीन सिरीज चालू केलेली आहे. बिना मिरची मसाल्याची रेसिपी बनवते आहे. ही तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपले सर्व पराठे तयार झाले आहेत. बघू शकता पूर्ण लेयर झालेले आहेत. आतमध्ये भाजीचा लेयर आहे.